पिंजरा पिंजरा रे काय मिश्री तुझं मूड दिसत नाही. इकडं झोपायचा विचार आहे का? आज मान लई दुखतीय. आता मान नाही देत म्हणल्यानं मान दुख. काय सुनबाई तुम्ही इकडं काय करताय? जाऊन झोपा की तुमच्या खोलीत. सकाळपासून दमला असेल की. तात्या मी माझ्या खोलीत नाही झोपणार आहे आज, म्हणजे अजून काही दिवस. काय काय सांगताय? काय माझ्याकडे का बघताय? काय मा सांगितलं का काय तिला? सुनबाई काय प्रकार आहे? मी देवीला नवस केला होता तात्या की जोपर्यंत तिचं दर्शन घेत नाही ना तोपर्यंत नवऱ्याच्या खोलीत नाही झोपणार. घ्या झालं समाधान. नाही तर उगा माझ्या नावानं खडं फोडव तुमचा थोरला. अहो हे इथं सगळं ठीक आहे, पण तिकडं पुण्याला गेल्यावर काय करणार तुम्ही? नाही जाणार आहे आम्ही पुण्याला. नाही जाणार म्हणजे? चला दाखलं तर बहुधा आम्हाला तुमच्याच खोलीत झोपावं लागणार. तात्या खूप पसार आहे माझ्या खोलीत. अरे असू दे गे, असू दे. अरे आम्ही पण कधी काळी तरुण होतो गे. काय हो? काय कोणाचं चाललंय आणि यांचं काय चाललंय? चला चला. मामा काय उपयोग झाला ग तुझ्या ताकदीचा? शेवटी आश्रित म्हणून आपल्या घरात राहणारी ती तमाशावाली जिंकली आणि मी हरले. आता ते दोघे एकमेकांच्या मिठीत असले. आणि बस बस, जे झालंय ते मी स्वीकारलंय, तूही मान्य कर. पण लक्षात ठेव, हा संसार फार काळ टिकणार नाही. अच्छा, आजपर्यंत तू जेवढी रडलीस ना त्याच्या कितीतरी पट त्या पोरीला रडावं लागेल. कुठं गेली सकाळी सकाळी? माझा डोळा चुकून ईरच्या खोलीत तर नसेल ना गेली? वा वा काय पोहे झाले. वा छान छान. वाढा वाढा वाढ वाढा बघ ना वाटतं. खरं सांगू, मुंबईमध्ये सुद्धा कुठल्याही हॉटेलमध्ये मी असा नाश्ता केलेला नाहीये. ही चव इंटरनॅशनल आहे. माझी बायकोच इंटरनॅशनल स्टँडर्डची. बास आता खाण्याचं कौतुक करा, माझं राहू दे. या आल्या या वाडीच्या मालकीनबाई आत्ता उठून आले आहेत. काय नाही बसा खा खा. आणि या वाड्याच्या नवीन मालकीनबाईनं असा नाश्ता बनवलाय की देशमुखांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या हॉटेल मॅनेजमेंटला जातील. काय ग काय झालं? कोणासाठी डोळ्यातून पाणी काढतेस एवढं? आनंदीची आठवण येते. आता इतकी सवय झाली आहे ना तिची की ती घरात नाही तर चैनच पडत नाहीये. असं करू, आपण तिला तार करून बोलवून घेऊयात. खूप आठवण येते, लवकर निघ. पण मला तिची येते आठवण, त्याला मी काय करू? आता रोज सकाळी उठल्यानंतर तू असं डोळ्यातनं पाणी काढणार आहेस का? मग मी काय करायचं? आपलंच काय, पण गोठ्यातली जनावरं सुद्धा तिच्या हातचा चारा नाही म्हणून उपाशी राहिलेत आज. माझ्याबरोबर संसार करायचा कंटाळा आलाय का काय? काहीतरीच काय बोलताय? शालिनी, चहा टाकतेस का? यांना द्यायचा आहे. अक्का हो, चहा तयारच आहे. भाऊजींनाच द्यायचा ना, मी देते. नाही नाही नको, मी नेते. नवरा बायकोंची काहीतरी चर्चा चालली आहे ना. नाही नाही, ती जाईल ना, ती नाही कधीच नाही म्हणणार. जा का शालिनी, जा जा. मोठ्या भाऊजींना चहा द्यायचा आहे. जा 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 लवकर जा. इतक्यात डॉक्टर येतील. डॉक्टर? हो, त्यांना जरा बसव. काय झालंय काय? पण काही नाही, नारायणीला जरा बरं नाहीये म्हणून त्यांना बोलावलंय. काय सिरियस आहे? सिरियस म्हणजे हे लग्नाचं त्यांनी खूप मनाला लावून घेतलंय. आता कसं समजवायचं रे तिला? त्यात काल दिवसभर काही खाल्लं नाहीये, अशक्तपणा आलाय. म्हणून म्हटलं डॉक्टर जरा तिला तपासतील, बघू काय म्हणतात. ठीक आहे, तुझा आतापर्यंत मी जमलं तर नारळीला थोडस समजावतोय. पिंजरा